नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅशबुकचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 11वी BCA BBA यांच्यासाठी हा जो कॅशबुक हा टॉपिक आहे खूप महत्त्वाचा आहे। आपण अभ्यास करू। एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन अ कॅशबुक विथ कॅश बँक कॉलम। आपल्याला कॅश आणि बँक कॉलमने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। अँड बॅलन्स द कॅशबुक, आपल्याला त्याचा बॅलन्स पण काढायचा आहे। स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, whenever we are going to solve any cash book, जेव्हा केव्हा आपण कॅश बुकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो पहिल्यांदा आपल्याला जर्नल एंट्री करता येणं आवश्यक आहे। तर जर्नल एंट्री केल्यानंतरच आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। ठीक आहे, जेव्हा कॅश बुक म्हटलं की शक्यतो 2 कॉलमचा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारला जातो। तर हे डेट, रिसीट, रिसीट नंबर, लेजर फोलिओ, कॅश, बँक असे कॉलम आपल्याला करायचे आहेत। आणि त्याचप्रमाणे हे 1 2 3 4 5 6 एकूण डेबिटला 6 कॉलम आणि क्रेडिटला 6 कॉलम असे 12 कॉलम आपल्याला घ्यायचे आहेत। तर बेस आहे तो आपण घेऊ। स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, आपण बिझनेसची सुरुवात कॅशने केलेली आहे। म्हणजे जर्नल एंट्री काय झाली आपली, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल। मी हा भाग रद्द करतोय का, कारण आपल्याला एंट्री पण लिहायची तर कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल। आपण कोणाच्या बुक्स मध्ये एंट्री करतोय त्याचं नाव आपण लिहिणार आहोत, जसे की प्रिपेअर कॅश बुक इन द बुक्स ऑफ मिस्टर राम। तर राम आपल्याला लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ राम, आणि मग डेबिट आणि क्रेडिट अशा प्रकारे लिहायचं आहे। ठीक आहे, तर कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल म्हणजे कॅशचा कॉलम भरा आणि तर अमाउंट लिहा। एकूण अमाउंट आहे 60,000 रुपये। ठीक आहे, नंतर ओपन अ करंट अकाउंट विथ स्टेट बँक ऑफ इंडिया अँड डिपॉझिट रुपीज 20,000। आपल्याला करंट अकाउंट मध्ये आपण काय केले, पैसे जमा केले, बँकेत पैसे जमा केले। बँकेत पैसे जमा केले तर आपल्याला त्याची एंट्री कशी येणार आहे, आता ही सगळी एंट्री इथे मी लिहिणार आहे। ती म्हणजे कशी असणार आहे, पैसे आपण बँकेत जमा करतो म्हणजे बँक इज द रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट टू कॅश, याला आपण कॉन्ट्रा एंट्री म्हणतो। कॅश अकाउंट डेबिट टू बँक किंवा बँक अकाउंट डेबिट टू कॅश अशी जर एंट्री असेल तर आपण त्याला कॉन्ट्रा एंट्री अशी म्हणतो। एकूण अमाउंट आहे 20,000 रुपये। तर बँकेचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर आपण इथे लिहिणार आहोत, तर नुसतं मी बँक लिहिलेलं आहे तर तुम्ही इथे बँकेचं नाव लिहा चालेल। तर मग बँक अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे बँक अकाउंटच्या कॉलम मध्ये इथं टू कॅश म्हणून घ्यायचे आणि अमाउंट आहे तुमची 20,000 रुपये। आणि कॅशच्या कॉलम मध्ये इथं आपल्याला अमाउंट लिहायची आणि लिहायचं अमाउंट किती, 20,000 रुपये। म्हणजे बँक अकाउंट मध्ये जर अमाउंट लिहित असेल त्या बँक कॉलम मध्ये अमाउंट लिहित असेल तर इथं बँक येणार नाही। तर ही एंट्री कशी झाली, बँक अकाउंट डेबिट टू कॅश, किंवा इथं पण असं म्हणता येईल, बाय म्हणजे डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू कॅश। तर बँक अकाउंटच्या डेबिटला कॅश आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अशी एंट्री केलेली आहे। आपण फिफ्थ एंट्री बघू, परचेस गुड्स ऑफ ₹4,000 फ्रॉम श्वेता ऑन क्रेडिट। आपण श्वेताकडून वस्तू उधारीवर घेतलेली आहे म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू श्वेता म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस। सो परचेस इज अवर एक्सपेन्सेस, परचेस खर्च आहे म्हणून आपण डेबिटला घेतले आणि श्वेता इज द गिवर। क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स वी आर नॉट गोइंग टू शो इन दिस कॅश बुक, आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन कॅश बुक मध्ये दाखवणार नाही, कारण का हे जे परचेसचे ट्रान्झॅक्शन आहे ते आपण परचेस बुक मध्ये दाखवत असतो, म्हणून ही एंट्री आपण आता तरी घेणार नाही कारण आपण कॅश पेड करीत नाही। नंतर पेड श्वेता ₹3,800 इन फुल सेटलमेंट, आपण श्वेताला 3,800 रुपये देतो। श्वेता ही आपली क्रेडिटर्स आहे जिने आपल्याला उधारीवर वस्तू दिलेली आहे आणि जर डिस्काउंटची पण एंट्री येणार पण आपण वी आर नॉट गोइंग टू प्रिपेअर डिस्काउंट कॉलम। ऍक्च्युअली याची एंट्री अशी होते का आपण पेमेंट कोणाला करतोय, श्वेता। तर श्वेता अकाउंट डेबिट टू कॅश आणि टू डिस्काउंट, तर एकूण डिस्काउंटची अमाउंट किती, 200। श्वेताला देणं होतं 4,000, देत आहोत 3,800 आणि देत नाही 200 रुपये। पण आपल्याला या ठिकाणी डिस्काउंटचा कॉलम विचारला नाही, फक्त आपण कॅश कॉलम करीत आहोत म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिटला इथे घेणार आहोत 3,800 रुपये। जर तुम्हाला आता सीए फाउंडेशनच्या कोर्स मध्ये मात्र हा कॅश बुक आहे आणि त्यावेळेस आपण या ठिकाणी जर डिस्काउंटचा कॉलम केला असता तर डिस्काउंट मध्ये आपण किती रुपये घेतले असते, 200 रुपये। परंतु डिस्काउंट कॉलमची आपण बेरीज सीए फाउंडेशनच्या कोर्स मध्ये घेणार नाहीये। त्यानंतर नेक्स्ट आहे परचेस ऑफिस मशिनरी फॉर ₹4,000 अँड पेड बाय चेक, आपण मशिनरी परचेस करत आहोत आणि पेमेंट मात्र चेक न करत आहोत। म्हणजे आपल्याकडे काय येत आहे, मशिनरी, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट द गिवर, हु इज द गिवर, बँक।
तर मशिनरी अकाउंटच्या डेबिटला आपण काय करणार आहोत, सॉरी मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय करणार आहोत, बाय मशिनरी म्हणून घेणार आहोत आणि अमाऊंट आहे तुमची 4000 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर नॅरेशन घेणं कंपल्सरी आहे. प्रत्येक वेळेस मी नॅरेशन म्हणजे स्पेस कमी असल्यामुळे बीइंग हा शब्द दिला नाही, पण प्रत्येक वेळेस तुम्ही ते बीइंग लिहिणार आहात. जसं इथं सुद्धा बीइंग परचेस मशिनरी फॉर कॅश असं तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता. नॅरेशन यू कॅन राईट इन युअर ओन लँग्वेज, तुम्ही आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये नॅरेशन लिहू शकता. त्यानंतर सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹6000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. आपण काय करतोय, 8 तारखेला वस्तू विकत आहोत. किती रुपयाची वस्तू विकत आहे, 6000ची. 6000 वरती 10% ट्रेड डिस्काउंट म्हणजे 600 रुपये. 6000तून 600 गेले तर राहिले किती, 5400. तर इथे एंट्री केली आहे मी, काय केले, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला सेल्स म्हणून घेणार आहोत 5400 अशी एंट्री येणार आहे. का तर एंट्री कशी झाली, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. कॅश अकाउंट हा डेबिट आहे आणि टू सेल्स बीइंग गुड सोल्ड फॉर किंवा कॅश किंवा कॅश सेल्स असं जरी म्हटलं तरी चालेल. त्यानंतर पेड ॲडव्हर्टाइजमेंट ₹750 बाय चेक अँड सॅलरीज ₹1000 बाय कॅश. आपण सॅलरीज कशाने देत आहोत, आपण या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट 750 चेकनं देत आहोत आणि सॅलरी 1000 बाय कॅश देत आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा केव्हा आपण कॅश बुक तयार करत असतो तेव्हा कॅशचा रूल्स आहे, कॅश कसं एक्झाम्पल आहे, रिअल अकाउंट आणि रिअल अकाउंटचा रूल्स आहे डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये येत असेल कॅश तर डेबिटला घेणार आहोत आणि आपल्या बिझनेस मधून कॅश जात असेल तर क्रेडिटला घेणार आहोत. कारण रूल्स काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, काय कम्स इन आहे, कॅश. जर आपल्या बिझनेस मध्ये कोणत्याही मार्गाने कॅश येत असेल तर डेबिटला आणि आपल्या बिझनेस मधून कोणत्याही मार्गाने कॅश जात असेल तर ते क्रेडिटला घेणार आहोत. म्हणून एंट्री झाली या ठिकाणी आपली पेड ॲडव्हर्टाइज. पेड म्हणजे खर्च आहे आणि खर्च आपण या साईडला घेत असतो आणि इन्कम या साईडला. आपण ॲडव्हर्टाइजमेंट चेकनं पेमेंट करतोय म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू बँक. इथं ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू बँक अमाऊंट आहे तुमची किती रुपये, 750 रुपये. सॅलरी पण पेमेंट त्याच दिवशी केलेलं आहे, परंतु सॅलरी कशाने पेमेंट केले, कॅशने केलेलं आहे. म्हणजे सॅलरीज अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे कॅश अकाउंटच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट घेऊ 750 रुपये. म्हणजे एंट्री काय झाली तुमची, सॅलरीज अकाउंट डेबिट टू कॅश. त्यानंतर रिसिव्ड बेअरर चेक ऑफ ₹8000 फॉर क्रेडिट सेल्स इफेक्ट टू मिस स्नेहल ऑन 14 मे अँड डिस्काउंट अलाउड ₹100. आपण स्नेहलने आपल्याला काय केलेलं आहे, बेअरर चेक दिलेला आहे आणि तिच्याकडून आपलं म्हणजे 14 मेला आपण तिला कदाचित वस्तू उधारीवर विकली होती, तिने आपल्या चेक दिलेला आहे. तर आपण 8000 आपल्याला भेटले आणि डिस्काउंट अलाउड किती केले, 100 केले. पण आपण डिस्काउंटची रक्कम आपण दाखवणार नाही, फक्त आपण रक्कम किती दाखवणार आहोत, 8000 रुपये. आणि बेअरर चेक म्हणजे काय म्हणायचं या ठिकाणी, कॅश असं म्हणणार आहोत. म्हणून एंट्री काय, कॅश अकाउंट डेबिट टू स्नेहल. कारण आपल्याला माहित आहे बेअरर चेक आणि क्रॉस चेक असे चेकचे दोन प्रकार असतात. जेव्हा केव्हा बेअरर चेक जेव्हा मिळतो तेव्हा आपण कॅश म्हणतो, कारण बेअरर चेकची अमाऊंट बँकेच्या काउंटरवरती मिळत असते आणि क्रॉस चेकची अमाऊंट आपल्याला बाय कॅश म्हणजे हार्ड कॅश मिळत नाही, ती आपल्या अकाउंटवरती जमा होत असते. म्हणून एंट्री अशी झाली, कॅश अकाउंट डेबिट टू स्नेहल. कॅश कम्स इन अँड हु इज द गिव्हर, स्नेहल. स्नेहल इज द गिव्हर. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. आपण पर्सनल यूज साठी बिझनेस मधून पैसे काढलेले आहेत, म्हणजे आपल्या बिझनेस मधून पैसे जात आहेत आणि आपला वैयक्तिक खर्च आहे. परंतु कसे पैसे काढत आहोत आपण, या ठिकाणी कॅश काढत आहोत. तर मग आपण असं इथे एंट्री लिहू, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणजे आपल्याला इथं लिहिणं गरजेचं आहे, कॅशच्या कॉलम मध्ये 3000 रुपये आणि ड्रॉइंग्स म्हणून घेणार आहे, कारण वैयक्तिक खर्च आहे. जर ऑफिस पर्पज साठी राहिला असतं तर आपण त्या ठिकाणी ड्रॉइंग्स घेतलं नसतं. सॉरी इथं चुकली, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक आहे, कारण बँकेतून आपण पैसे काढले तर इथं ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अशी एंट्री येणार आहे. त्यानंतर डिपॉझिटेड इनटू बँक द चेक रिसीव्ड ऑन 15 जानेवारी 2019. तर आपल्याला 15 जानेवारी 2019 ला काय केलेलं आहे, जो चेक मिळालेला आहे तो चेक आपण डिपॉझिट केलाय. म्हणजे हा जो चेक आहे
तो चेक कुठे जमा केलाय आपण बँकेत जमा केलाय बघा 15 तारखेला आपल्याला चेक मिळाला होता स्नेहल कडून तेव्हा आपण काय म्हटलं होतं कॅश अकाउंट डेबिट टू स्नेहल म्हटलं होतं म्हणजे बेरर चेक होता म्हणून आपण कॅश म्हटलं होतं परंतु तो चेक बँकेत जमा केला म्हणजे आपलं बँक बॅलन्स इन्क्रीज होत आहे आणि आपल्याकडून कॅश जात आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून ही कॉन्ट्रा एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे बँक अकाउंटच्या कॉलम मध्ये आपण अमाउंट लिहिणार आहोत 8000 रुपये आणि कॅश कॉलम मध्ये आपण अमाउंट लिहिणार आहोत 8000 रुपये बघा बँक कॉलम मध्ये अमाउंट लिहित असताना मी इथं बँक म्हटलं नाही कॅश म्हटलेलं आहे आणि जेव्हा मी कॅशच्या कॉलम मध्ये अमाउंट म्हणतो तेव्हा इथं काय लिहिलंय बँक असं लिहिलेलं आहे त्यानंतर रिसीव्ड अ चेक ऑफ ₹4000 फ्रॉम सुरेश आपल्याला क्रॉस चेक मिळालेला आहे बेरर चेक मिळाला होता तेव्हा आपण कॅश म्हटलं होतं पण जेव्हा आपल्याला क्रॉस चेक मिळतो तेव्हा मात्र त्याची एंट्री कशी येणार आहे बँक अकाउंट डेबिट टू सुरेश म्हणजे आपण इथं काय लिहिणार आहोत बँकच्या कॉलम मध्ये अमाउंट लिहिणार आहोत 4000 रुपये आणि इथं नॅरेशन काय मिळणार बीइंग क्रॉस चेक रिसीव्ड आपल्याला क्रॉस चेक मिळालेला आहे कुणाकडून भेटलेला आहे सुरेश कडून मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर विथड्रॉ कॅश फॉर ऑफिस यूज बघा इथं सुद्धा आपण बिझनेस म्हणून पैसे काढले होते आता इथून सुद्धा आपण बिझनेस म्हणजे पैसे आपण काढत आहोत ऑफिस यूज साठी काढत आहोत ऑफिस यूज साठी काढत असेल तर त्याला कॅश म्हणतो आणि पर्सनल यूज साठी असेल तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हटलं होतं आता ऑफिस यूज साठी आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू बँक म्हणजे आता एंट्री आपल्याला इथं मी लिहून ठेवली आहे बघा किंवा इथं मी परत लिहितो कॅश अकाउंट डेबिट टू बँक म्हणजे आपल्याकडे कॅश येत आहे आणि बँकेतून पैसे जात आहेत म्हणजे कॅशच्या कॉलम मध्ये आपल्या इथं अमाउंट लिहायची एकूण आपण किती रुपये काढतोय बिझनेस मधून आपण 6000 रुपये बिझनेस मधून काढत आहोत हा कॅशचा कॉलम आहे कॅशच्या कॉलम मध्ये अमाउंट असेल तर इथं बँक म्हणून नाव येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू बँक इथं आपण बँकच्या कॉलम मध्ये अमाउंट लिहू एकूण किती रुपये 6000 रुपये म्हणजे कॅश येत आहे आणि बँक बॅलन्स कमी होत आहे ऍज पर दी मॉडर्न अप्रोच जसे ट्रेडिशनल अप्रोच नुसार आपण पर्सनल रिअल नॉमिनल म्हणतो पण मॉडर्न अप्रोच नुसार हे दोन्ही अकाउंट कशाचे एक्झाम्पल आहेत असेटचे म्हणजे असेटचे रूल्स काय सांगतो असेट इन्क्रीज होत असेल तर डेबिट आणि असेट डिक्रीज होत असेल तर क्रेडिट आता कॅश आणि बँक बॅलन्स इन्क्रीज होत आहे या कारणास्तव आपण डेबिट घेतले आणि या कारणास्तव आपलं कॅश आणि बँक बॅलन्स कमी होते म्हणून आपण क्रेडिटला घेतले म्हणजे असेट म्हणजे इन्क्रीज असेल तर इकडे आणि डिक्रीज असेल तर इकडे त्यानंतर रिसीव्ड कमिशन फ्रॉम अनिल आपल्याला कमिशन मिळालेलं आहे कुणाकडून भेटलेलं आहे अनिल कडून म्हणून ते लिहा टू कमिशन आणि कॅश आहे कॅशच्या कॉलम मध्ये आपण अमाउंट लिहू एकूण अमाउंट आहे तुमची किती 800 रुपये हे इथं आपण लिहिणार आहोत नंतर आपण पेड सॅलरी बाय चेक आपण सॅलरी चेक न पेमेंट करत आहोत म्हणून इथं अमाउंट येणार आहे एकूण किती रुपये येणार आहे 800 रुपये आता ऍट द एंड शेवटी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कॅश कॉलमची बेरीज करायची आहे बँक कॉलमची बेरीज करायची आणि त्यानंतर आपल्याला अमाउंट मांडायचं आहे तर या अकाउंट टॅली करत असताना एक सिंपल फॉर्म्युला आहे अगोदर आपण काय करू सर्व बेरजा आपण इथे लिहून घेऊ हे बघा 60000 रुपये 5400 रुपये हे 8000 रुपये 6000 रुपये 800 रुपये तर हे आपण बेरीज करून घेऊ 8 आणि 4 12 हचाले 1 आणि 5 6 6 आणि 8 14 14 आणि 6 20 चा 0 हचाले 2 2 आणि 6 8 हे 80200 रुपये नेहमी कॅशची बेरीज ही नेहमी जास्त असते म्हणून अगोदर जेव्हा आपण कॅश अकाउंट ची टोटल करतो तेव्हा डेबिट ची टोटल करणं गरजेचं आहे कारण असं म्हणतात कॅश बॅलन्स कॅश बुक बॅलन्स ऑलवेज शो डेबिट बॅलन्स आपण इथे घेऊ 80200 आता या साइडची बेरीज करू या साइडची बेरीज आहे बघा 20000 नंतर 3800 750 8000 हा यांची बेरीज करून घेऊ 7 आणि 8 15 ला 5 हचाले 1 आणि 3 4 4 आणि 8 12 हचाले 1 1 आणि 2 3 हे 32500 म्हणजे ह्या साइडची बेरीज आहे आपली 80200 आणि या साइडची बेरीज आहे आपली 32550 0 10 मधून 5 गेले 5 इथे राहिले 1 झाले 11 11 मधून 5 गेले राहिले 6 इथे राहिले 9 9 मधून 2 गेले 7 7 मधून 3 गेले 4 तरी हा जो फरक येतो तो म्हणजे 47650 याला आपण म्हणणार आहोत बाय बॅलन्स कॅरीड आउट
आणि हा जानेवारी महिना आहे, मग पुढचा महिना येतो फेब्रुवारी 1 आणि इथं लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट आहे 47,650. त्यानंतर आपल्याला या कॉलमची आणि या कॉलमची बेरीज करून बघायची. ऑब्वियसली तर बघा 20,008 28 28 आणि 4 32 म्हणजे डेबिटची बेरीज जास्त आहे, ती आपण इथं मांडू 32,000 रुपये. तर डेबिटची बेरीज किती आली आपली 32,000. आता या साईडची बेरीज करून बघू आपण. बघा इथे मी रफ बेरीज करतोय किंवा आपण हे पुन्हा इथं मांडून घेऊ. आपण मांडून घेत असताना बघू हे 4,000 रुपये आहे आणि हे 750, नंतर हे 3,000, नंतर हे 6,000 आणि नंतर हे 800 रुपये. हे इथं 0 5 आहे तसे 7 आणि 8 15 ला 5 हातचे आले 1 1 आणि 4 5 5 आणि 3 8 8 आणि 6 14. हे वजाबाकी करायचे 14,550. 0 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 5 गेले 4, इथं झाले 11 मधून 4 गेले 7, 2 मधून 1 गेला 1. हे 17,450. इथं लिहिणार आहोत आपण 17,450. Actually, I am going to prepare video for this problem and solution. काही वेळेस अगदी फास्टमध्ये सर्व कॅल्क्युलेशन केल्यामुळे चुकू शकतं, काही एंट्रीची पोस्टिंग पण चुकू शकते. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आय ट्राय ऑन माय लेवल बेस्ट टू एक्सप्लेन इन डिटेल. जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजर चुकीने एखादी ट्रान्झॅक्शन चुकू शकते. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व अवर प्रॉब्लेम. आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. सो कॅशबुक इज नथिंग बट अ स्पेशल जर्नल. हा एक जर्नलचाच प्रकार आहे, म्हणजे आपण जर्नल एंट्रीच्या आधारे आपण ह्या सर्व गोष्टी करीत असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे.